पांढराचा भार सुसेन वैद्यराज सत्वर वळंगाले पर्वत शिखर औषधी भार शोधावया. महाराज म्हणतात आता सांगण्याचीच गरज नाही, कारण हा आवाज कानावरती गेला आणि ही चाल ऐकली की म्हणले बघ काकडा सुरू झाला. आता उठा म्हणायची गरज नाही, म्हणजे ऑटोमॅटिक सगळे येतील. सोबत वानरांचा भार सुषेणजीने घेतला, पर्वताच्या माथ्यावरती गेले, औषधी शोधण्यासाठी तयार झाले. झाल्याच्या नंतर दीर्घ पर्वत शिखर रमणगिरी कंदरे गोड गोड पूर्णा सरोवरे कमळे मनोहर सोबती. मनोहर असणारे कमळे सोबत होते. पर्वत काय साधा सुद्धा नव्हता महाराज, अति रम्य असणार झाड झुडप त्या पर्वतावरती होते. साधारण असेल काय, जिथं असणार माणूस मेल्यावर जिवंत होण्याच्या औषधी असतील. पर्वत साधारण असेल का हो? दुखणं आल्यावर गोळी खाला गेलं आणि ती गोळी मेडिकलवर आणायला गेलं तर ते 1.5 लाखाच्या फ्रीज मध्ये ठेवते. ताप आलेली गोळी. मग जगाचा मालक ब्रह्मांड नायकाचा बंधू विकट अवस्थेमध्ये पडलेला मेलेलाच माणूस जर उठवायचा औषधी किती सुरक्षित असतील आणि किती रम्य वातावरणामध्ये ठेवलेले असतील असं असणार सांगू लागले. बर चंदन डोंगर महकत गोड पनाग चाप परी जात पर्वत बहुत पुष्प जाती. बहुत पुष्प जाती. महाराज सांगतात बाबा अजात असणारे त्या ठिकाणी पर्वतावरती झाडे वेली चंदनाची झाडे. आपल्यासारखं गांजरगोंड नव्हतं म्हणले महाराज, सुगंध यावा. आणि त्या पर्वतावरती असणाऱ्या दैदिप्यमान औषधी आणि त्या औषधीचं वर्णन महाराजांना सांगितलं की बाबा एवढ्या औषधी लाजाळू होत्या, सूर्याचं किरणही त्याच्यावरती पडलं तर खुपून येत नव्हत्या. रक्तांबर असणारी लाल रंगाची फुलं असं प्रत्येक वनस्पतीचं झाड त्या ठिकाणी पाहू लागले. सरोवरी कर्णिकार सेविती निरंतर चकोरे गोड पक्षी कुळ विचित्र वा चौफेरे किलकिलती. पर्वतावरती असणारे संपूर्ण पक्षी राहू लागले. आनंदामध्ये असणार भ्रमण करायचं. गोड गोड सुगंध असणारा मकरंद फुलातला घ्यायचा. भुंग्याने असणार त्या फुलामधला मकरंद घ्यायचा. आणि त्या पर्वतावरती राहणारे पक्षी किलबिल किलबिल असणारे करायचे. सकाळचं वातावरण आनंद पक्षाला वाटायचा. असा पर्वत हनुमंतरायानं आणला. आणल्यानंतर रम्य पर्वत गोड मग सुसेन वैदराज ते औषधी शोधित अतिवेगे. अतिरम्य असणारा पर्वत आणि तिथं माकडं पोहोचले. तर काय करावं म्हणले, याला काय कळत होतं काय? वरी जाण्याची गरज होती काय? एखाद्याला तरी काय गरज होती का? वैद्यराज सुषेण जे आहेत गेले असते, औषधी शोधल्या असत्या, आणल्या असत्या. 18 पद्म वानर सैन्य वरी गेले. कशाला? औषधीला. एक एकापेक्षा पुढे. हे त्या झाडावर चाललंय, ते त्या झाडावर चाललंय, ते तिकडं चाललंय, त्या पर्वतावर चाललंय, एक शिखरावर चाललंय. काय पाहू लागले? औषधी पाहू लागले. कोणाला? लक्ष्मणाला उठवण्यासाठी. पण तुकोबारा म्हणतात बुद्धिमताम वरिष्ठम, ज्याची बुद्धी आहे त्या हनुमंतराला औषधी कळाल्या नाहीत. मग अशा पाले काही मरकटाला कळतील काय? पण हेला गडबडले. वर सुषेणजीच्या अगोदर गेले, औषधी शोधू लागले आणि त्याच्या मागे सुषेणजी औषधी पाहू लागले. स्मरणीय रघुनंदन
पर्वताच्या माथ्यावरती गेल्याच्या नंतर संपूर्ण भार पर्वतावरती असणारे औषधी पाहू लागले. इकडच्या साईडनं 11 पद्म वानर गेले, इकडं 56 कोटी गोलांबोळ, 72 कोटी रीस, सगळेजण औषधी पाहू लागले. सुशेष बोलले असे गवसत नाहीत, काय करावं लागल? राजा रामचंद्र भगवान की जय असा आवाज दिल्याबरोबर औषधीचं दर्शन झालं आणि औषधी दिसल्या बरोबर आनंद सुशेंजीला झाला. झाल्याच्या नंतर रामनामे सत्वर उपडोनी औषधी संभार करीत नामाचा गजर वानर भर चालीला. औषधीचं दर्शन झाल्याबरोबर असणार प्रत्येक जण असणार त्या देवाचं नामचिंतन करू लागलं, त्या भगवंताचं नामचिंतन करायला सुरुवात केली. जय राम श्रीराम जय जय राम. सर्व वानरांचा भार जय जयकार करायला सुरुवात केली. औषधी घेऊन सुशेंजी निघाले. निघाल्यानंतर तरुणी पृथ्वी तळी औषधी चूर्ण केल्याशी मग रस घेऊन तत्काळी शक्ती बिळी होतला. औषधींचा भार सुशेंजीने सोबत घेतला. पाठीमाग वानर सैन्य आहे आणि सुशेंजी औषधी हातामध्ये घेऊन पर्वताच्या खाली आले. आल्याबरोबर औषधी आहेत. आता आम्हाला औषधी नाही सांगता येणार, पण महाराज सांगतात बाबा, आल्याच्या नंतर एक चापट दगड घेतला, एक गोल दगड घेतला, औषधीचे पानं त्याच्यावरती टाकले, वर असणार फुटलं, औषधीचा रस काढला आणि शक्तिपीठामध्ये ओतला आणि ओतल्याबरोबर लक्ष्मण उठला का? नाही उठला. लक्ष्मण सावध झाले नाही, चिंता वाटू लागली. रस घालिता सत्वर सावध नवेची सौमित्र सुसेन झाला चिंतातुर काही विचारच पुरेना. शक्तिपीठामध्ये रस ओतल्याबरोबर लक्ष्मणजीने सावध व्हायला पाहिजे होतं, पण लक्ष्मणजी तर सावध झालेच नाही ना. डॉक्टरला चिंता लागली. झालंय काय म्हणलं, औषधी आणायला सांगितले, मेडिकल घेऊन आलो. मग काय झालं असेल, औषधी तर बरोबर दिल्या, मग लक्ष्मण उठला नाही. चिंता सुशेंजीला झाली. झाल्याच्या नंतर प्रमाद कानुलंघ्य पूर्ण बरं एवढा प्रयत्न केला दारुण शेखीन सावध लक्ष्मण अद्याप जाण होईना. सुशेंजी म्हणतात बाबा, ब्रह्मादिकाला सुद्धा करता येणार नाहीत एवढे प्रयत्न केले. रात्रीचा दिवस केला म्हणला, पूर्णतून कार्यक्रमाला सुरुवात केली. 1 नाही 2, 2 नाही 3, 3 नाही 4, 4 नाही 5 आणि पुन्हा येऊन 7वा गाठलाय. ब्रह्मादिकाला सुद्धा करता येणार नाहीत एवढे दुस्तर कर्म केले. रातोरात जाऊन औषधी आणल्या तर आणल्या. लक्ष्मण सावध झाला नाही. चिंता सुशेंजीला लागली. लागल्यानंतर सुग्रीवा देखता स्वामी रघुनाथ ऐकता बरोबर वल्गलो मी विस्तारता सोमित्रा ते उठविना. सुशेंजी म्हणतात बाबा, त्या राजाच्या देखत सुग्रीवाच्या देखत सांगितलं होतं, कोणाला उठितो? लक्ष्मणाला उठितो. बरं एकट्या सुग्रीवाला नाही सांगितलं, म्हणलं जगाचा मालक होता. राम प्रभूच्या देखत सांगितलं होतं, लक्ष्मणाला उठवतो. अंधारात सांगितलं म्हणलं असतं, मी म्हणलोच नाही, पण सगळ्याच्या देखत सांगितलं होतं म्हणला. आणि युट्यूब चॅनल वरती रेकॉर्ड झालं म्हणला. काय बोललो होतो? देवा मला माहित आहे दिव्य औषधी, त्या जर औषधी जर आणल्या पार तोनिया वायुनंदन, एकदा का त्या हनुमंतराची प्रार्थना कर, दुस्तर औषधी घेऊन आला, लक्ष्मणाला मी उठवतो. हे मी जे बोललो होतो, हे मी बोललेलं
खरं करू शकलो नाही, खोटं झालं याची चिंता सुषेणजीला लागली. लागल्यानंतर ऐसे बोल बोलून पाठविला वायुनंदन मग महाविघ्ने जिनोन पर्वतची जाण आणिला. सुषेणजी म्हणतात बघा, असं बोलणं बोललो, मया तर हनुमंताला विनंती केलीच म्हणला. सुग्रीवानं केली, अंगदानं केली, नळ नीळ जामवंत सर्वस्व जुत्पत्तीनं असणारं विनंती केली आणि जगाच्या मालकानं विनंती केली. जाय बाबा जाय, एकदा असणार माझ्या भावाची भिक्षा दे, बंधूचा जीव मला वाचव, माझ्या लक्ष्मणाला उठव. जोडी असणारी जगाच्या मालकानं हनुमंतरायाकडे पसरली आणि हनुमंतराय मग निघाले. किती दुस्तर कर्म करावं लागले हो. रातोरात संकट आले. पहिलं संकट काढण्याचं आलं, मारावं लागलं. तिथून पुढे निघाले. तिथंच असणार त्या अप्सरेला असणारा उद्धार केला. 14,000 गंधर्वाला मारलं. येता येता भरताला असणारा आज्ञा दिली. एवढे संकट करून हनुमंतराय औषधी घेऊन आला. आल्याच्या नंतर औषधी संभार सगळा अंगे पिळोनिया वहिला गोड गाई रसवतीला व्रता झाला प्रयत्न. बाबा औषधीचा असणारा सगळा असणारा साठा एकत्र केला. जसं करायचं तसं केलं. कोणत्यात काय टाकायचं, कशात काय टाकायचं, जशाच तसं टाकलं आणि त्या औषधीचा रस घेतला आणि लक्ष्मणाच्या शक्तिबीळामध्ये ओतला. मग लक्ष्मण सावध झाला नाही. केलेलं कर्म वाया गेलं. गेल्याच्या नंतर वैद्य कलटिके झाले शास्त्र व्रतार चिले बरं शिष्टाचार दूषण आले काय काय झाले मजन कळे. सुषेणी म्हणतात बाबा नेमकं झालंय काय. मी असणारी MBBS पदाची डिग्री घेतली, पैसे देऊन तर घेतली नाही म्हणला. खोटी झाली म्हणावं कसं. ज्या कॉलेजमध्ये MD झालो त्या कॉलेजमध्ये सांगितलं होतं अशी औषधी इतक्या पाण्यात, इतक्या दुधात, इतक्या वेळात घेतली की माणूस सावध होतोय. मग काय वैद्यकीय खोटं झालं का शास्त्र खोटं झालं हेच मला या ठिकाणी कळत नाही. सुषेणजी बोलू लागले, नाही रसायन चुकले बरं धातुशी अंतर नाही पडले. मग नाही अनुपान चुकले नाही सांगिले क्रियेशी. बाप्पा म्हणला रसायन चुकलं नाही, जे पाहिजे होतं तेच आणलं. जसं ओतायचं होतं तसं ओतलं. जितक्या पाण्यात घ्यायची होती ते डॉक्टरनं सांगितलं ते बरोबर केलं. माझ्या डिग्रीत लिहिलेलं आहे ना म्हणला, सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती कोमट पाण्यामध्ये इतकी औषधी घालाच पाहिजे. तितकी बरोबर औषधी घेतली. रसायन चुकलं नाही, मी केलेलं काम चुकलं नाही, मी टाकलेली औषधी बरोबर आहे. मग लक्ष्मण का सावध झाला नसल याची चिंता सुषेणजीला लागली. लागल्यानंतर काय झाले तत्वता मजन कळे सर्वता. धाव पावगा रघुनाथा शास्त्र समंता संरक्षी. इतका वेळ चिंता करणारा सुषेणजी म्हणला काय झालंय मला नेमकं कळच ना देवा. देवा आता तुम्हीच धावा करा. आणि मग चुकलोय अजून म्हणणार नाही देवा, ते शास्त्राचं रक्षण करा. तुमच्या शास्त्रानं सांगितलंय ना, तुमच्या शास्त्रातून ह्या डिग्री घेतली आणि त्या डिग्रीच्या जीवावर लक्ष्मण उठवू लागलो, पण नाही उठवता आलं. देवा शास्त्र खोटं होईल, शास्त्राचं रक्षण करा. सुषेण बोलू लागले, तव वेशे वयुनंदनी जो भक्ता माझी चूडामणी मग बोलता झाला सोनी सुषेणा सेना लक्षोनी
चुडामणी. सगळ्या भक्तामध्ये आता आपण रामाचे भक्त होत, पण भक्तावाली चुडामणी हनुमंतराय कोण होते? रामाचे निज भक्त होते. मग महाराज म्हणजे निज भक्त कोणाला म्हणावं? गावात सप्ताह चालू आहे, गावात पोथी चालू आहे, का नाव आहे आले तरी घरी झोपायले, त्याला काय म्हणावं? अभक्त. आणि गावात पोथी चालू आहे, माई झाल्याबरोबर मंदिरात येऊन बसलो, कवा येत नाही म्हणला जायचं हाय ना चालू जाऊ, त्याला भक्त म्हणायचं म्हणले. पण गावात कार्यक्रम नसला तरी देवाला विसरत नाही, 2 टाइम मंदिरावर येतं, देवाचं दर्शन घेतं, मंदिराची जाडजूड करतं आणि देवाचं चिंतन करत बसतो, त्याला निजभक्त म्हणावं. आणि त्या निजभक्तामध्ये हनुमंतराय चुडामणी होते. आणि त्यावेळेस हनुमंतरायनं सुषेणजीकडे पाहिलं आणि काय काय बोलू लागले. सुसेना चुकला सीमता शास्त्रासे शास्त्रार्थ जो वेदी वेदार्थ शिष्ट सनात ज्याचे. हनुमंतराय म्हणतात महाराज, ओ डॉक्टर साहेब, तुमचं मत चुकलं हो, बरोबर करायला पाहिजे होतं ना, पण मत असणार तुमचं चुकलं. त्या देवाला बोलण्याची गरज नाही ज्याच्यामुळं शास्त्राला शास्त्र आहे, ज्याच्यामुळं जगाला जीव पण आहे, ज्याच्यामुळं तुला पदवी मिळाली ना, त्या देवाला तू विसरलास. हनुमंतराय बोलू लागले. जेणे चिकित्सा पाळी गेली, बरं, जेणे शास्त्र बुजविली, मग पुराणेवर तो लागली, ज्याची चाली जाणुनी. अरे सुषेणा, ज्याच्यामुळं शास्त्राला शास्त्र पण मिळालं रे बाबा, ज्याच्यामुळं असणारी डिग्री मिळाली आणि त्या डिग्रीच्या जीवावर तू म्हणाला देवच आहे. अरे त्यानं शास्त्र निर्माण केलंय, अरे त्याच्यामुळं सगळं आहे ना. मी नाही चौयेनी जाणं शाही शास्त्री कारण 18ही पुराण हरीशी जगाती रे बाबा, पण त्या देवाला तो विसरला. हनुमंतराय बोलू लागले. विसरो निरगुनाथा बरं, जो मोती वैद करिता, मग सीन पावला शिव्रता, सो कार्यहीन साधेची. ऐक बाबा, त्या देवाला विसरला असं आणि तुला अभिमान झाला, तुला वाटलं मया इतकं डॉक्टर हुशार डिग्रीवालं कोणीच नाही. स्वतःच्या बुद्धीनं स्वतः असणार डॉक्टरकी करायला सुरुवात केली, पण तू हेच विसरलास. सुषेना, तुला हे कळवलं ज्याच्यामुळे सगळं चालतंय. तुझी या सत्य वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी यामुळे ऐसा समर्थ ब्रह्मांडाचा धनी, त्याला विसरलास. आणि त्याच्यामुळे सगळं चालतंय, त्या देवाला विसरला आणि स्वतःचा मोठेपण दाखवू लागला, म्हणून हे असं घडलं. हनुमंतराय बोलू लागले. भगवता दिनमणी अर्पेत काळ रजनी, नक्षत्रच चंद्र गगनी, ठाकती होव निखत्वता. अरे बाबा, दिनमणी उजळला, रात्रभर अंधार होता आणि सूर्याचा उदय झाला. रात्र राहील का हो? का उजेड येईल? उजेड येते बाबा. मग रात्रभर चमकणारे चांदणे सूर्याचा उदय झाल्यावर नाही शिवतात का दिसत नाही? दिसत नाही. असतात की नाही? असतात. पण त्याचा उगव झाल्याच्या नंतर बाकीच्याचा मोठेपणा चलत नाही, त्याची शक्ती लीन होती. मग त्या सूर्य तो जगाचा मालक या ठिकाणी असताना तू जो अभिमान केलास ना, त्याच्यामुळे हे तुला असणार करावं लागलं. हनुमंतराय बोलू लागले. विद्यकतर गुणात औषधी भार समस्त, मग शक्ती झाली प्रतिहत, ज्या वेळेस लक्ष्मणावरती शक्तीचा आघात झाला आणि जगाचा मालक जवळ आला, भावाला मांडीवरती घेतलं आणि हात असणारा वरून फिरवल्याबरोबरच शक्तीची शक्ती कमी झाली रे बाबा. त्याला का उठवा येत नव्हतं का? अरे जाग्यावर उठीला असत.
पण ह्या जगाला दाखवण्यासाठी, भावाचं प्रेम दाखवण्यासाठी आणि पकड करायचा उद्धार करण्यासाठी त्याने एवढं कार्य केलं. त्याची शक्ती जाग्यावरच त्यानं लीन केली. पण तुझा अहंकार घालवण्यासाठी देवाने एवढं कार्य केलं. हनुमंतराय बोलू लागले, ऐसे न करावे आपण प्रार्थोनिहार गुणंदन, घ्यावे चरण तीर्थ महागुण, वाचल लक्ष्मण ते करी. ऐक बाबा ऐक, जाऊ दे आता, असं करू नको. मनोभावानं असणारा त्या जगाच्या मालकाला शरण जाय आणि त्या जगाच्या मालकाला शरण जाऊन त्याच्या चरणाचं चरणतीर्थ मागून घे आणि चरणतीर्थ मागून घेऊन ज्याच्यामुळं लक्ष्मण वाचल ते कार्य तू करावं. हनुमंतराय बोलू लागले, औषधी रसमासिक एक, वेगी घालोनी चरण उदक, मग रस देता एका एक, सकळ दुःख निरसेला. ऐक ना सुसेना, ऐक ना. अरे औषधी सहित असणार त्या जगाच्या मालकाचं चरणतीर्थ जर तू घेतलंस आणि त्या असणार शक्तिपीठामध्ये जर ओतलंस, काय होईल? सकळ दुःख असणार निवारण होईल. एवढं सामर्थ्य असणार त्या भगवंताच्या चरणतीर्थामध्ये आहे. हनुमंतराय बोलू लागले, कोणासी न कळचनी, नाम अमृत संजीवनी, बर तो प्रत्यक्ष असतानुदिनी, नीज. निजाभिमानी कष्टती. अरे बाबा, कोणालाच असणार हे कळालंच नाही. कोणतं? नाम अमृत संजीवनी आहे रे बाबा. पण प्रत्येक जण कष्ट करायला म्हणला, काशीला जाय, पंढरपूरला जाय, आळंदीला जाय, महादेवाला जाय. मीच अभिमान केलाय म्हणला प्रत्येकानं. उठलं की जाय देवाला, उठलं की जाय देवाला. अरे गरजच नाही ना, तुझं आहे तुझं पाशे, परी तू जागा चुकलाशी. अरे मंथोनी नवनीता दैसे घे अनंता. आणि मंथन कर, त्या देवाचं चिंतन कर. का? कारण त्याचं नावच आहे ज्ञानदेव कुशे निवृत्तीशी चाड आणि गगनाहुनी वाढ नाव आहे. बाबा त्याच्या नावातच ताकद आहे, त्याचं नावच आहे नाम अमृत असणार संजीवनी आहे. तिथं दुसरं औषध घेण्याची गरज नाही. हनुमंतराय बोलू लागले, आम्ही वैद्यकीच का बरोबर क्षण मात्र प्रतीती देख, मग दाऊ लागताची विवेक, तेनेची देख नाडिले. हे सगळं देवानं केलं रे सुशेना. आम्ही वैद्यराज असणार झालो होतो, शिक्षण शिकलो होतो आणि पास तर झालोच नाही म्हणला. टेबला खालून पैसे दिले, वरून पेपर पास झालो, डिग्री आणली. हे आमचं असणार वैद्यकीय नाही चालणार. का? कारण कोणाला उठवायचंय, कोणाला मारायचंय आणि कोणाला किती दिवस इथं ठेवायचंय हे त्याच्या हातात आहे. आम्ही 4 पुस्तकं सांगितले की आम्ही महाराज झालो होतो, हे देवाला खपत नाही. आणि तो अभिमान तू केलास. हनुमंतराय बोलू लागले, सिद्धाशी शिदिला होता, बरं. अभिमान उठला अवचिता, मग तरी अवघेची गेले तत्वता, कष्टव्रताची सोशिले. अरे सिद्धाशी सिद्ध लाभ ज्या ठिकाणी होतो, जे वाचणार आहे ना म्हणले त्याला डॉक्टर औषधी देतोय, वाचितोय आणि मग अभिमान होतोय त्याला. कोणता? मी असणार याला वाचवलं. कोणाला वाचणार होतं ना, ते मरणारच नव्हतं पण त्याला वाचवलं आणि याच्यात अभिमान होतोय. अरे जे वाचणारच नाही त्याला देव वाचवतो आणि तो अभिमान असणारा तू या ठिकाणी केलास. असा असणार बोलू लागले, सर्व दुःखाच्या आपदा प्राप्त झाल्या प्रल्हादा, मग नामस्मरता सर्वदा, दुःख बाधाचे दिली. ऐक रे बाबा,
प्राप्त पद असणाऱ्या भक्त प्रल्हादाला झाल्या. किती भक्त प्रल्हादाला दुःख सहन करावं लागलं. नाम घेणे देवाचे अनायसे ब्रीद हिरण्यकशिपूचे. हिरण्यकशिपूनं सांगितलं होतं आपल्या नगरामध्ये ज्यानं देवाचं नाव घेतलं त्याचं मुंडकं कापा म्हणले. पण भक्त प्रल्हादाला नाव घेता राहिलं का हो? नाही घेतलं. अग्नीत टाकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, कडेलोट केला, तळते असणार गरम गरम तेलामध्ये चोटलं. एवढ्या आपदा असणाऱ्या भक्त प्रल्हादाला भोगाव्या लागल्या. पण त्याचा निश्चय त्या नामावरती होता. घालोनी भार राहिलो निश्चिंत. त्यानं त्या देवाचं नामचिंतन सोडलं नाही आणि त्या देवाच्या नामचिंतनामुळे भक्त प्रल्हादाचा उद्धार झाला. हे तुला का कळालं नाही? हनुमंतराय बोलू लागले. तू श्रीराम प्रत्यक्ष सदा तुझा अभिमान झाला व्रता. चरणी ठेवून या माथा चरण तीर्था मागावे. ऐक रे बाबा, तो असणारा जगाचा मालक ब्रह्मांडाचा नायक भगवंत राम प्रभू तुझ्या समोर उभा असताना तू निजाभिमान केलास आणि देवाला बाकी काही जमत, अभिमान जमत नाही. मग तू असणार केलेल्या अपराधाची क्षमा माग. देवाच्या चरणावरती नतमस्तक होय, त्याचं चरण तीर्थ मागून घे. हनुमंतराय बोलू लागले. तीर्था समवेत औषधी घाई घालिता त्रिशुदी. मग सुमित्र उठेल सत्वबुद्धी युक्ती साधी हे माझी. आणि ऐक सुशेणा, ऐक बाबा, आता एकदा प्रयत्न केलास ते असणारा वाया गेलाय तुला. आता ऐक, तीर्थामध्ये असणार औषधी सहित चरणाचं चरण तीर्थ मागून घे आणि लक्ष्मणाच्या असणार त्या शक्तिपीठामध्ये असणार टाक. टाकल्याबरोबर लक्ष्मण उठतय की नाही पाय. कोण म्हणाले? हनुमंतरांना येतं. कुठं? इथं. आणि पर्वतावर देवा धाव म्हणला. देवा मला काही कळलं, काय करू? चिंता हनुमंतराला वाटली होती. हनुमंतराने अभिमान केला आणि तो अभिमान हनुमंतराचा देवानं दूर त्या ठिकाणी करावं लागलं. इथं सुषेणजीने अभिमान केलाय. मग तुझा अभिमान बाजूला ठेव, देवाला शरण जाय. हनुमंतराय बोलू लागले. ऐकोनी कपीचे वचन मग संतोषला सुषेण म्या केला जो विमान तो रघुनंदन क्षमा करो. एवढं माझ्या हनुमंतरायचं बोलणं ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर सुषेणजीला कळालं बाबा मी काही असणारा जो अभिमान केलेला आहे ना तो असणारा देवापुढे असणारा चालत नाही. आणि म्हणून असणार देवाच्या समोर गेले, हात जोडले आणि सांगितलं बाबा सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. विनंती जगाच्या मालकाची केली, केल्याच्या नंतर मरकटने देवी सर्वता क्षमा करणे रघुनाथा. गोड चरणी ठेवून या माता चरण तीर्था घेतले. देवा 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 मला माफ करा देवा. अहो मी पाल्ले खाईर आहे, वानर आहे, मरकट कुळामध्ये असणारा जन्माला आलो देवा. नाही कळालं मला, देव मला नाही ओळखता आले. जवळच असताना मी अभिमान केला आणि माझ्या अपराधाचं देवा क्षमा करा देवा. पदरात घ्या देवा, माफ करा आणि चरणाचं चरण मला तीर्थ द्यावं विनंती करू लागले. औषधी तीर्था समवेत घाई पिळता समस्त सुमित्र झाला सावचित श्री रघुनाथ प्रसादे. जगाच्या मालकापुढे हात जोडले, विनंती केली आणि विनंती केल्याच्या नंतर या ओळीमध्ये
जगाच्या मालकाचं चरण तीर्थ मागून घेतलं, औषधीत मिसळण केलं आणि शक्तिपीठामध्ये लक्ष्मणाच्या ओतल्यावर लक्ष्मण सावध झाले. अजून उठले नाही, पुढच्या होईत उठणार तर औषधी पिळल्याबरोबर लक्ष्मणजी असणारे सावध झाले. पुंडलिक म्हणल्यावर मग अक्षता टाकू नका. जगाच्या मालकाचा असणारा आशीर्वाद भेटला, लक्ष्मण सावध झाले. झाल्याच्या नंतर तीर्थे प्रेक्षिता शरीरा सावध सत्वर उठिला स्वमित बाप कृपाळू रघुवीर वानर वार निखला. शरणाचं चरण तीर्थ असणार, त्या ठिकाणी असणार औषधी सहित अंगावरती सत्वर असणार शिंपडल्याबरोबर लक्ष्मणजी असणारे सावध झाले. लक्ष्मणजी उठले आणि लक्ष्मण उठल्यावर आनंद कोणाकोणाला झाला? महाराज म्हणले बाबा, सुरांना आनंद झाला, देवादिकांना आनंद झाला, गावागावात आनंद झाला, शक्ती करणाऱ्याला आनंद झाला, वाचक सूचकाला आनंद झाला, ऐकणाऱ्याला आनंद झाला आणि घरी झोपणाऱ्याला पहिल्या पंक्तीला जेव्हा भेटणार आहे याचाही आनंद झाला. देवादिकांना असणारा त्या ठिकाणी देवाचा स्नान करू लागले. प्रत्येक जण जय जयकार करू लागलं. प्रत्येक जणाला आनंद कशाचा झाला? 33 कोटी देवाला वाटला. आता लक्ष्मण उठला, रावण मरतय, रामराजाची गुढी उभारते, आपली बांधवडी सुटते, याचा आनंद झाला. आणि प्रत्येक जण आनंदामध्ये काय करू लागलं? राजा रामचंद्र भगवान की जय.